संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे महामानव महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, प्रियदर्शी राजा राजा अशोक सम्राट, खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, थोर महान शिक्षिका फातिमा बिशेक, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार, जे तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत गाडगे बाबा, महामाता भीमाई, महामाता रमाई या तमाम महामाता महान संत आणि महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत विशेष व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं आज 939वे पुष्प आपण गुंफत आहोत. आज आपण वाणी बहुजनांची गाणी महामानवांची या उपक्रमासाठी एकत्रित आहोत. या उपक्रमाचे आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे, तसेच या उपक्रमासाठी उपस्थित असलेले गायक गायिका तसेच सर्व क्षेत्रातून सर्व समाजातून उपस्थित असलेले बाल बालिका तसेच उपासक उपासिका या सर्वांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक जय भीम. वंदन गीताना आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. तेव्हा मी विनंती करतो प्राची सुरेश बाडसागरे गडचिरोली येथून आहेत, तर विनंती करतो प्राचींना की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल. हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्व सारे हे, तुडुंब भरले आहे रे, दुःखाने विश्व सारे हे, तुडुंब भरले आहे रे, व्याधी आणि जरा मरण तुझीच वाट पाहिरे, जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, हा धम्म शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, सतधम्माची परिणिती, मिळत्याने सुगती, बंधुभाव वाढवा, वैरभाव मिटवा, मी सांगतो म्हणून नव्हे,
स्वतः तुम्ही अनुभवा. मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होय निर्मिती. अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती. जिंकाया साऱ्या आश्रवा दूर ठेव वैभवा. मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा दम हो हवा हवा दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. या छोट्याशा चिमुकलीचे हे उद्गार आणि खूप छान अशी सुरुवात. आवाज पण खूप गोड आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात जर इतकी दमदार झालेली असेल तर कार्यक्रम नक्कीच पुढे दर्जेदार होणार यात शंका नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा गडचिरोलीवरून आपल्या समोर गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो नंदिनी ताई सुरेश बारसागडे गडचिरोली येथून आहेत. तर विनंती आहे नंदिनी ताईंना आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आई ग भीमा काय सांगू तुला. दूर दूर शाळेत बसवीते मला. आई ग भीमाई काय सांगू तुला. दूर दूर शाळेत बसवीते मला. अभ्यासात लक्ष नाही तरी त्यांचा लाड. अभ्यासात लक्ष नाही तरी त्यांचा लाड. हुशार मी असून आई सदा दाराड. हुशार मी असून आई सदा दाराड. कोणते ग पाप केलो सांगू मी कुणाला. किती सांगू तुला. आई ग भीमाई काय सांगू तुला. दूर दूर शाळेत बसवीते मला. गणित सोडविण्यासाठी गाई फळ्यापाशी गेलो. गणित सोडविण्यासाठी गाई फळ्यापाशी गेलो. फोडले ग डोके त्यांनी तसाच मी आलो. फोडले ग डोके त्यांनी तसाच मी आलो. कोणते ग पाप केलो सांगू मी कुणाला. किती सांगू तुला. दूर दूर शाळेत बसवीते मला. पाणी पिण्यासाठी गाई आडावरती गेलो. पाणी पिण्यासाठी गाई आडावरती गेलो. फोडले ग माठ त्यांनी तसाच मी आलो. फोडले ग माठ त्यांनी तसाच मी आलो. कोणते ग पाप केलो सांगू मी कुणाला. किती सांगू तुला. आई ग भीमाई काय सांगू तुला. दूर दूर शाळेत बसवीते मला. दूर दूर शाळेत बसवीते मला. दूर दूर शाळेत बसवीते मला. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. अगदी लहानपणापासून
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात जो सुरुवातीला समाजावर अन्याय अत्याचार होत होता, त्यात बाबासाहेब सुद्धा सुटले नाहीत आणि अगदी वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेबांना शिक्षण घ्यावं लागलं. आणि बाबासाहेबांचा पहिल्यापासूनच स्वभाव जो होता असा रागीट, चिडखोर आणि अन्याय न सहन करण्यासारखा स्वभाव होता. आणि म्हणून जर काही अन्याय होत असेल तर लगेच लहान असताना आईला सांगणे, वडिलांना सांगणे या गोष्टी साहजिक आहेत. आणि बाबासाहेबांनी प्रत्येक अन्याय सहन करून, सुरुवातीला सहन केला, नंतर जसं जसं वेळ येईल तसं तसं त्या अन्यायाचा प्रतिकार करत गेले. काही ठिकाणी जिथं सहन करायचं तिथं सहन केला, त्याच्यानंतर त्याचं उत्तर त्यांच्याच भाषेत त्यांना देऊन देऊन शेवटी आज संपूर्ण देश आपला हा समानतेची वागणूक जी बघतो आहे हे बाबासाहेबांमुळे आहे. तेव्हा खूप खूप धन्यवाद. यानंतर रमेश डोंगरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय रमेश डोंगरे, गडचिरोली येथूनच आहेत. मी माझी ही काव्य रचना युग पुरुष महान सादर करतो आहे. प्रणाम तुझला महामानवा, स्मरुनी तव गुणगान, स्मरुनी तव गुणगान. युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. अधम वर्ण व्यवस्था जाहली, शूद्र म्हणून देती पाणी. अधम वर्ण व्यवस्था जाहली, शूद्र म्हणून देती पाणी. हक्कांसाठी बंड पुकारून केला महाडचा संग्राम, केला महाडचा संग्राम. युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. प्रणाम तुझला महामानवा, स्मरुनी तव गुणगान. युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. शिक्षणाची जिद्द मनाशी, ज्ञान पिपासू कुशाग्र बुद्धी. शिक्षणाची जिद्द मनाशी, ज्ञान पिपासू कुशाग्र बुद्धी. अडचणीच्या तुडवित वाटा, अडचणीच्या तुडवित वाटा. केले विदेशी प्रयाण, केले विदेशी प्रयाण. युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. अखंड लेखन वाचन चाले, कित्येकदा उपवास साहिले. अखंड लेखन
वाचन चाले, कित्येकदा उपवास साहिले, उच्च शिक्षण घेऊन केले नवभारत निर्माण, नवभारत निर्माण, युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. आ, आ, मानवतेची विचारधारा, अंधश्रद्धा निच प्रथा जुगारुन, बुद्धाशी दिले नाते जोडून, अंधश्रद्धा निच प्रथा जुगारुन, बुद्धाशी दिले नाते जोडून, मानवतेची विचारधारा जागवून स्वाभिमान, जागवून स्वाभिमान, योग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. लोकशाही राष्ट्र निर्मिण्या, भारताची लिहिली घटना, लोकशाही राष्ट्र निर्मिण्या, भारताची लिहिली घटना, प्राणमुचे संविधान हे, प्राणमुचे संविधान हे, हा राष्ट्राचा बहुमान, हा राष्ट्राचा बहुमान, युग पुरुष महान भीमा हे, महामानवा स्मरोनि तव गुणगान, स्मरोनि तव गुणगान, युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान भीमा हे, युग पुरुष महान. जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. जय भीम सर, जय भीम. खूप खूप धन्यवाद. अप्रतिम गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. खूप खूप जबरदस्त. युग पुरुष हे महान. यानंतर आपल्या समोर आपली प्रसिद्ध गायिका या समूहाची रमा सोनोने भोकरदन जालना येथून आहे. विनंती आहे रमाला की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना सविनय सस्नेह जय भीम. स्वरचित गीत गाण्याचा प्रयत्न करते. थंडगार सावलीत या लुंबिनी वनात, थंडगार सावलीत या लुंबिनी वनात, बाळ जन्मा आलं भूमीवर, बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर.
थंडगार सावलीत या लुंबिनी वनात, थंडगार सावलीत या लुंबिनी वनात, बाळ जन्मा आलं भूमीवर, बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर. त्रिसर्ण पंचशीलाने मान गात चला, त्रिसर्ण पंचशीलाने मान गात चला, खरं सांगते हो मी बौद्धाची पोर, खरं सांगते हो मी बौद्धाची पोर, झाले ज्ञानी इथे खरोखर, बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर. वैशाखी पौर्णिमेला आनंद इथे झाला, वैशाखी पौर्णिमेला आनंद इथे झाला, गौतम हे थोर जगी झाले अजरामर, गौतम हे थोर जगी झाले अजरामर, करते वंदन जोडून या कर, बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर. आज पौर्णिमेच्या दिनी ऐकावी बुद्धवाणी, आज पौर्णिमेच्या दिनी ऐकावी बुद्धवाणी, ही रमाली ते गीत असो सदा तीच जीत, ही रमाली ते गीत असो सदा तीच जीत, या गाण्याच्या शब्द शब्दावर, बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर. थंडगार सावलीत या लुंबिनी वनात, थंडगार सावलीत या लुंबिनी वनात, बाळ जन्मा आलं भूमीवर, बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर, भूमीवर बुद्ध जन्मास आले भूमीवर. जय भीम, जय संविधान. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गीत, अतिशय सुंदर आणि जबरदस्त. रमा सोनवणे काही दिवसापासून आजारी आहे आणि तरी सुद्धा आपल्या या आवाजातून आपल्याला कळलं असेल सर्वांना की आजारी सर्दीचा आवाज, तरी सुद्धा एक आवड आणि समाज प्रबोधन करायसाठी एक तिची ती आवड आणि स्वतःची रचना तिने या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये ऐकवली. खूप खूप धन्यवाद. आज एक कळलं की आपण स्वतः गीतही लिहिता आणि गातात सुद्धा, तेव्हा खूप खूप धन्यवाद. यानंतर अंजनाताई इंगोले, विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय अंजनाताई. नमो बुद्धाय. नुसता का देते मराठीवर भर, नुसता का देते मराठीवर भर, घरदार तुझे पालीमय कर, घरदार तुझे पालीमय कर, आता तरी ध्यानी धर रे, आता तरी ध्यानी धर, आता तरी ध्यानी धर रे, आता तरी ध्यानी धर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर. आलीस तू आता पूर्वाराम, पाली शिकण्याचे महान काम, पाली शिकण्याचे महान काम, असाच खेळ पाली शिकविले, असाच खेळ पाली शिकविले, नागपूरला पुन्हा तुला पाली भाषेत आणले, नागपूरला पुन्हा तुला पाली भाषेत आणले, असे हे पालीमय कर वेडे, असे हे पालीमय कर, असे हे पालीमय कर वेडे, असे हे पालीमय कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर.
नुसता का देते मराठीवर भर, नुसता का देते मराठीवर भर, घरदार तुझे पालीमय कर. आता तरी ध्यानी धर वेडे, आता तरी ध्यानी धर, आता तरी ध्यानी धर वेडे, आता तरी ध्यानी धर. येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर. विदेशी माणूस बुद्धाला मानतो, भारताची पाली भाषा ही शिकतो, भारताची पाली भाषा ही शिकतो. उकल केली त्याने शिलालेखाची, उकल केली त्याने शिलालेखाची, त्यानेच केली हिम्मत पाली संवर्धनाची, त्यानेच केली हिम्मत पाली संवर्धनाची. त्याच्या कार्याला महान कर वेडे, कार्याला महान कर, कार्याला महान कर वेडे, कार्याला महान कर. येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर. नुसता का देते मराठीवर भर, नुसता का देते मराठीवर भर, घरदार तुझे पालीमय कर. आता तरी ध्यानी धर वेडे, आता तरी ध्यानी धर, आता तरी ध्यानी धर वेडे, आता तरी ध्यानी धर. येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर. वैशाली जर कुठे आली भेटीला, पाली प्रचाराच्या लागा कामाला, पाली प्रचाराच्या लागा कामाला. त्यामुळे समाजा पालीमय होतो, त्यामुळे समाजा पालीमय होतो. तेव्हाच धम्म आचरणात येतो, तेव्हाच धम्म आचरणात येतो. महाराष्ट्र पालीमय कर वेडे, महाराष्ट्र पालीमय कर, महाराष्ट्र पालीमय कर वेडे, महाराष्ट्र पालीमय कर. येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर. नुसता का देते मराठीवर भर, नुसता का देते मराठीवर भर, घरदार तुझे पालीमय कर, घरदार तुझे पालीमय कर. आता तरी ध्यानी धर वेडे, आता तरी ध्यानी धर, आता तरी ध्यानी धर वेडे, आता तरी ध्यानी धर. येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर, येता जाता बोलणं पालित कर वेडे पालित कर. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप जबरदस्त गीत, अप्रतिम गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. कारण पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार हा व्हायलाच पाहिजे. कारण ज्याप्रमाणे मराठी भाषेतील कथा, कादंबऱ्या, वाङ्मय, कविता, लेख आपण लिहितो, वाचतो, त्याचप्रमाणे पाली भाषेत सुद्धा साहित्य आहेत, पाली भाषेच्या गाथा आहेत, शिलालेख आहेत. या आपण वाचून समजून घेतल्या पाहिजे. पाली भाषेचे क्लासेस पण आहेत. ते क्लासेस लावून आपण पाली भाषा शिकलो पाहिजे आणि पाली भाषेचा प्रचार प्रसार हा झाला पाहिजे. या अतिशय छान आशयाचं गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. यानंतर शांताराम उबाळे यांना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय शांताराम उबाळे. सर्व महामानवांना वंदन आणि उपस्थितांना जय भीम. थोडीशी धरती वेगळी आहे, देशभक्तीपर गीत आहे, पोवाडा टाईप. देशासाठी रणभूमीवर प्रांत याने वाहिला,
महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. अरे देशासाठी रणभूमीवर प्रांत याने वाहिले. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. अरे भरे कापरे शत्रू हादरे, धाक आहा शिवरायांचा, धाक असा हा शिवरायांचा. तसेच बाजी वीर तानाजी, धनाजी अन संतांजीचा, धनाजी अन संतांजीचा. शूरवीराने झेंडा तयाने अटके पार रोविला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. जीवात जीव असेपर्यंत लढली मर्दानी झाशीवाली, लढली मर्दानी झाशीवाली. वासुदेवानी मंगल पांडे यांनी प्राणाची आहुती दिली, यांनी प्राणाची आहुती दिली. देशासाठी तात्या टोप्यानी, देशासाठी तात्या टोप्यानी फास गळा हा अडकविला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. इंग्रजांना हाकण्यासाठी अनंत कान्हेरे लढला, अनंत कान्हेरे लढला. इंग्रजांना हटवण्यासाठी अनंत कान्हेरे लढला, अनंत कान्हेरे लढला. दामोदर हरी चाफेकर हाय हाय मृत्युमुखी पडला, हाय हाय मृत्युमुखी पडला. चिरडला गेला बाबू गेनू, चिरडला गेला बाबू गेनू, उभ्या रक्ताने नाहीला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. मधु चौधरीच्या रक्ताचे रक्तरंजन केले मेंदूचे, रक्तरंजन केले मेंदूचे. मधु चौधरीच्या डोक्याचे रक्तरंजन केले मेंदूचे, रक्तरंजन केले मेंदूचे. मोटारीस तो ओढत नेले प्रेत अमर गौर साधूचे, प्रेत अमर गौर साधूचे. हिरवे गुरुजी नथू कांबळे, हिरवे गुरुजी नथू कांबळे. मुंबईसाठी बळी पडले कवनकराने जगदीशाने, मुजरा तयाला वाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. अरे देशासाठी रणभूमीवर प्रांत याने वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पाहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. धन्यवाद सर. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. जबरदस्त गीत. मला वाटतं मागच्या शनिवारीच हे गीत आपण गाणार होतात, परंतु वंदन गीत गायल्यामुळे तुमची संधी गेली होती आणि म्हणून ती आज आपण भरून काढलीत. खूप खूप बरोबर धन्यवाद. ओळखलं सर. जबरदस्त धन्यवाद गीत धन्यवाद. आपण- बरोबर ओळखलं. ठीक आहे. जबरदस्त गीत, अप्रतिम गीत, देशभक्तीपर गीत आपण सादर केलेलं आहे. यानंतर रेखाताई ढेकळे, विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय रेखाताई. जय भीम सर्वांना. जय भीम ताई. बाबासाहेबांच्या जीवनावरती रेखाताई ना? गाणं आहे, ते मी गीत गात आहे. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई. त्याने दिधला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. समाजान होत तेव्हा टाकील दूर, तया पाहुनिया त्यांचा दाटला ऊर. समाजान होत तेव्हा टाकील दूर, तया पाहुनिया त्यांचा दाटला ऊर. त्यान दिधला दान दिवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा.
सर्व जाती पाती पंथ फेकून द्या रे, नव्या मानवाचे तुम्ही प्रेसित व्हा रे. सर्व जाती पाती पंथ फेकून द्या रे, नव्या मानवाचे तुम्ही प्रेसित व्हा रे. पंचशिलेचे पाईक व्हा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. महापूर आला होते उच्च नीचतेचा, द्वेष मत्सराने सारा देश जळाला. महापूर आला होता उच्च नीचतेला, द्वेष मत्सराने सारा देश जळाला. आता विझवा हा वनवा, त्याने दिधला मार्ग नवा. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई, त्यानं दिधला मार्ग नवा. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. जय भीम, नमो बुद्ध. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. ना तोपों की जरूरत है ना बम की जरूरत है, ना तोपों की जरूरत है ना बम की जरूरत है, सच कहूं यारो तो इस धरती को प्यारे गौतम की जरूरत है, प्यारे गौतम की जरूरत है. आणि हेच बाबासाहेबांनी ओळखलं आणि म्हणून आपल्याला बुद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे. आणि खूप सुंदर असं गीत आपण आत्ताच ऐकलेलं आहे. खूप खूप धन्यवाद ताई. यानंतर कृष्णा सोनवणे भोकरदन जालना येथून. तर मी विनंती करतो कृष्णा सोनवणेंना की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदर्शांना वंदन, उपस्थितांना जय भीम. मी माझ्या गीताला सुरुवात करतोय. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकराची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. साहेब परदेशी रमा उपवासी, साहेब परदेशी रमा उपवासी, संसाराचा भार श्रीधर दिसी, साहेब परदेशी रमा उपवासी, साहेब परदेशी रमा उपवासी, संसाराचा भार श्रीधर दिवशी. वाघाच्या जोडीला गाय पाहिली, वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. कष्टान बाई तिनं नटविला संसार, कष्टान बाई तिनं नटविला संसार, विकुनिया गौऱ्या लावी हात भार, विकुनिया गौऱ्या लावी हात भार, तिच्या ठाई संसाराची घाय पाहिली, तिच्या ठाई संसाराची घाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, शिकविले साहेबाला केली इच्छा पूर्ती, ज्ञानसागराला ज्ञानाची भरती, शिकविले साहेबाला केली इच्छा पूर्ती. कधी ना मुखावरतीच्या हाय पाहिली, कधी ना मुखावरतीच्या हाय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली.
आभाळाचा पदर आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया. आभाळाचा पदर आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया. अशी ना कुणाची कधी माय पाहिली, अशी ना कुणाची कधी माय पाहिली. रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली. रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. जय भीम सर. जय भीम जय भीम. क्या बात है, क्या बात है. अतिशय सुंदर अप्रतिम गीत. दुःखाच्या वनवयात ती जळूनी स्वतः तरीही पतीला ना दावली व्यथा. दुःखाच्या वनव्यात ती जळूनी स्वतः तरीही पतीला ना दावली व्यथा. पतीच्या प्रतिभेला वाढविलं रमान, आयुष्य भीमाचं फुलविलं रमान, आयुष्य भीमाचं फुलविलं रमान. रमाई दुधावरली साय पाहिली हे गीत अतिशय अप्रतिम आणि जबरदस्त झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी मदन कांबळे बोलतोय. त्यानंतर आमचे गायक आदरणीय खांडवे सर हे गायन करतील. त्यांना विनंती करतो की आपलं गायन सुरू करा. खूप खूप धन्यवाद सर. मी जरा वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातो आहे. आपण हिंदी मराठी भीमगीत ऐकलेले असतील, परंतु असं गीत की ज्या गीतातून असं सांगितलेलं आहे की थोडासा पैसा किंवा नोकरी मिळाली की आपण बाबासाहेबांच्या विचारापासून थोडस दूर जातो. आणि म्हणून जय भीम म्हटलं समोरच्या व्यक्तीला जो नोकरीला आहे, खूप सारा पैसा आहे, तर त्याला काहीतरी गर्व होतो. आणि त्याला जय भीम जर म्हटलं तर फक्त मान हलवतो. अशा पद्धतीचा त्याचा जय भीम असतो. आणि म्हणून तसं होऊ नये तर कशा पद्धतीचं वर्तन आहे किंवा बाबासाहेबांमुळे आपल्याला काय मिळालं सदर गीतात आहे. गीताची कल्पना यासाठी सांगितली, आशय यासाठी सांगितला की गीत हे आयराणी भाषेतलं आहे. आणि गीताला लगेच सुरुवात करतो. हाऊ बी मनस्मीच साहेब, हाऊ बी मनस्मीच साहेब, तो बी मनस्मीच साहेब. मी म्हणस तुम्ही समधे होई जा गायब, आमले पाहिजे फक्त आमना एक बाबासाहेब. बाबा गया सोडी सन समद चोरस न राज होई गय, बाबा गया सोडी सन समद चोरस न राज होई गय. धरम न नाव न यास न पोट भरान कामकाज होई गय. बाबा मूळ पोट भरत सव, बाबा मूळ पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. मना भीमामुळे पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. मना बाबा मूळ पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. मना भीमामुळे पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. खावाले मिळे ना भाकर पोटभर, पेवाले मिळे ना पाणी ते घोटभर. खावाली भेटे ना भाकर पोटभर, पेवाले भेटे ना पाणी ते घोटभर. आते मटन बिर्याणी करत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. भीमामुळ पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. मना बाबा मूळ पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. मना भीमामुळ पोट भरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. होती तुना हातमा घुंगरूनी काठी, आज तुनी नावनी ऑफिसले पाटी. होती तुना हातमा घुंगरूनी काठी, आज तुनी नावनी ऑफिसले पाटी. कसा मोबाईल हातमा धरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव. मोबाईल हातमा धरत सव, या लाजी लाजी जय भीम करत सव.
मना भीमामुळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना बाबा मुळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव अरे देवाले नव्हतं बसन भाड गावन बाहेर यासले काढ देवाले नव्हतं बसन भाड गावन बाहेर यासले काढ कसा मारुती कारमा फिरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना भीमा मूळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना बाबा मूळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना भीमा मूळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना भीमान सारखं करील कोण या समाजासाठी मरीन कोण मना भीमान सारखं करील कोण समाजासाठी मरील कोण बोम राजूनी नावनी मारत सवया लाजी लाजी जय भीम करत सव भीमामुळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना बाबा मुळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव मना बाबा मुळ पोट भरत सवया लाजी लाजी जय भीम करत सव. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान. छान गाणं गायलं नामदेव भीमराव खांडवे सर. आपण खूप छान गाणं गायलं. कारण काय का माहिती, तुमचं बरोबर आहे की आजकाल डॉक्टर, बॅरिस्टर, वकील, मोठमोठ्या पदावर असलेली माणसं जय भीम करायला लाजतात. खरं आहे. आणि तुमचं मनापासून कौतुक करतो की जिथे म्हणजे नकली जय भीम तुम्हाला करणारे ओळखा, भीमाच्या नावाने तुंबडी भरणारे ओळखा, स्वार्थासाठी समाजाचे नाव कलंकित करणारे ओळखा आणि खुर्चीसाठी लाचार झालेले हे तळवे चाटणारे ओळखा, हे तळवे चाटणारे ओळखा. खूप खूप धन्यवाद नामदेव भीमराव. आपण खूप उत्तम असं गीत गायलं आणि ती पण आयरणी भाषेमध्ये. त्याच्यासाठी मनापासून कौतुक करतो आणि पुढील सूत्र तुमच्या हाती स्वाधीन करतो आणि ते थांबतो. जय भीम. जय संविधान. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर शंकर उजागरे सर यांना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. सर मजला यावे आशेच मरण, गाता गाता मजला यावे आशेच मरण, भीमा तव चरणी माझे, भीमा तव चरणी माझे रचावे शरण, गाता गाता मजला यावे आशेच मरण, जाण तरुणाची होती माझ्या मनात, तव पुण्याईने आलो मानसात, जाण तरुणाची होती माझ्या मनात, तव पुण्याईने आलो मानसात, नित्य रोज जाईल जाईल, नित्य रोज जाईल जाईल तुझला शरण, नित्य रोज जाईल जाईल तुझला शरण, गाता गाता मजला यावे आशेच मरण, गाता गाता मजला यावे आशेच मरण, पशुहीन छेळ होत होता जगात, तव पुण्याईने आलो मानसात, पशुहीन छेळ होत होता जगात, तव पुण्याईने आलो मानसात, तुझ्या उपकाराचे व्हावे, तुझ्या उपकाराचे व्हावे मजला स्मरण, तुझ्या उपकाराचे व्हावे मजला स्मरण, गाता गाता मजला यावे
असेच मरण गाता गाता मजला यावे असेच मरण पाय धूळ होईल तुझ्या चरणाची कास धरील मी चरणाची पाय धूळ होईल मी तुझ्या चरणाची कास धरील मी चरणाची गर्व माझा व्हावा व्हावा गर्व माझा व्हावा व्हावा सर्व हरण गर्व माझा व्हावा व्हावा सर्व हरण गाता गाता मजला यावे असेच मरण गाता गाता मजला यावे असेच मरण अंती एक आशा आहे या मनाची श्रद्धांजली द्यावी काव्य फुलांची अंती एक आशा आहे या मनाची श्रद्धांजली द्यावी काव्य फुलांची सुरेशा तू गाता भरावे सुरेशा तू गाता भरावे अंतकरण सुरेशा तू गाता भरावे अंतकरण गाता गाता मजला यावे असेच मरण गाता गाता मजला यावे असेच मरण भीमा तव चरणी माझे भीमा तव चरणी माझे रचावे शरण गाता गाता मजला यावे असेच मरण गाता गाता मजला यावे असेच मरण. जय भीम. भीमरायाची गाणी गातो माझा ऐसा विद्वाना भीमरायाची गाणी गातो माझा ऐसा विद्वाना यावे मरण मज वेड्याला त्या चैत्यभूमीवर गाताना यावे मरण मज वेड्याला त्या चैत्यभूमीवर गाताना. आपण खूप सुंदर गीत गायले उजागरे सर. आपण इच्छा व्यक्त केली की गाता गाता बाबासाहेबांचे गुण गाता गाता मरण आलं पाहिजे. ही इच्छा सर्वांचीच पूर्ण होत नाही, परंतु शाहीर विठ्ठल उमप ज्यांचं स्वप्न होतं आणि इच्छा होती तर ते त्यांचं पूर्ण झालेलं आहे. हे सगळ्यांसाठी होऊ शकत नाही, परंतु इच्छा आपण व्यक्त केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि गाणं सुद्धा अप्रतिम निवडलं, गाणं सुद्धा गायलं छान आपण. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी ज्या ज्या गायक आणि गायिकांनी अतिशय एकापेक्षा एक असे गीत या ठिकाणी सादर केलीत, गायलीत, प्रबोधनात्मक गीतं गायलीत, त्या सर्व गायकांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. छान छान गीतं आपण या ठिकाणी गायलीत. असाच सक्रिय सहभाग आपला प्रत्येक शनिवारी असू द्यावा. त्याचप्रमाणे सोमवार ते शनिवार येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला अगदी 8:25 ते 9:45 पर्यंत जो उपक्रम आपला रोज नित्यनियमाने असतो सोमवार ते शनिवार, त्या प्रत्येक उपक्रमाला आपण हजर राहावे अशी सर्वांनाच विनंती करतो. श्रोत्यांनी जी शेवटपर्यंत शांतता ठेवली त्या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्याच्या पुढील सूचनेसाठी आदरणीय मुकेश गायकवाड सरांना विनंती करतो की आपण उद्याची सूचना द्यावी. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज मला वाटतं 10 गीतं झालेले आहेत. सर्वांचं मनापासून अभिनंदन. एकापेक्षा एक गीतं या ठिकाणी झालेत. अगदी पहिल्या गीतापासून म्हणजेच अगदी प्राची इयत्ता 6वीत शिकणारी मुलगी खूप सुंदर असं तिने सुरुवात केली आणि शेवटचं जे गीत झालं म्हणजेच आदरणीय शंकर ओजागरे सर
यांनी सुद्धा खूप छान असं गीत सादर केलं. सर्वांचं मनापासून अभिनंदन. छान अशी गीतं या ठिकाणी झालेली आहेत. असंच आपण सोमवार ते शनिवार दररोज या उपक्रमाला उपस्थित राहावं. दररोज वेगवेगळी विषय या ठिकाणी होतात. जे नवीन सदस्य असतील त्यांना विनंती आहे की आपल्याला जर लिंक दररोज यावी येण्यासाठी आपण आपले मोबाईल नंबर आपल्या या कमेंट बॉक्समध्ये द्यावेत, जेणेकरून तुम्हाला बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो आपला आयोजक ग्रुप आहे त्या आयोजक ग्रुपमध्ये आपणास ऍड केलं जाईल. त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये म्हणजे संपूर्ण जो आठवडा आहे त्या आठवड्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा आपण युट्यूबवर टाकत आहोत, जेणेकरून जे सदस्य आपल्या या ऑनलाईन उपक्रमाला उपस्थित नसतात त्यांना पुन्हा ऐकण्यासाठी आपण युट्यूबवर संपूर्ण लेक्चर असेल किंवा गीत गायन असेल ते आपण युट्यूबवर टाकत आहोत. तर ज्यांनी ज्यांनी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा ऐकायला आपला या उपक्रम भेटेल. सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन. उद्या रविवार आणि रविवार म्हटलं की आपण आपल्या उपक्रमाला सुट्टी देत असतो. सोमवारी नियोजित वेळेमध्ये म्हणजे आपण 8:25 आपल्या नेहमीच्या विषयासाठी म्हणजेच धम्मपद आपण मराठीमध्ये विश्लेषण करत असतो. आणि सोमवारचे वक्ते म्हणजे तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर की जे पिसोळी पुणे या ठिकाणाहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सोमवारी न चुकता वेळेवर सर्वांनी उपस्थित राहावं असं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. आपण जी सूचना केलेली आहे की सोमवार ते शनिवार प्रत्येकानं आपण सहभागी व्हायचं आहे. आपण तर व्हाच, परंतु इतर नातेवाईकांना सुद्धा आपण या लिंक शेअर करायचे आहे. त्याचप्रमाणे जे युट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करून कमेंट्स आणि लाईक शेअर सुद्धा करायचं आहे अशी प्रत्येकाला विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळत आहोत, तेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई ज्या कधी गीत गात असतात तर कधी सूत्रसंचालन करतात, कधी गोड आभाराचा कार्यक्रम हाती घेतात, तर अशा आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि लाडक्या सुरेखाताई हेमंत कुमार डांगळे, संविधान विश्लेषण समिती सदस्या, वाघोली पुणे, सामाजिक कार्यकर्त्या आणि आपल्या सर्वांच्या ज्यांना आपण रेडिओ स्टार असं संबोधतो अशा आपल्या सुरेखाताईंना विनंती करतो की आपण गोड आभाराचा कार्यक्रम हाती घ्यावा. आदरणीय सुरेखाताई. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना जय भारत जय संविधान. आज ऑनलाईन संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये आजचे पुष्प वाणी बहुजनांची गाणी महामानवांची हा विषय घेऊन पुष्प क्रमांक 939 आज सर्व गायक गायकांसवे गुंफले गेले. यामध्ये सर्वच गायकांनी अतिशय सुंदर अशी सुरील आवाजामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य केलं. अतिशय लयबद्ध गीते गायलीत. त्याबद्दल मी संविधान जागृती देशाची प्रगती आणि संविधान विश्लेषण समितीतर्फे सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप आभार मानेल. कारण प्रत्येक गायक हा आपल्या गायनातून संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आपले गायन इतरांपर्यंत कसं प्रस्थापित कसं सादर करायचं याविषयी तो नेहमीच तयारी करून आपल्या समोर गीत गायन करत असतो, प्रबोधन करत असतो. आपल्या या प्रचार आणि प्रबोधनाचं दान देण्याचं काम सदैव करत राहतात. म्हणून प्रत्येक गायकांना वंदन करते. त्यांचे गाणे गात असेच गाणे गात राहा आणि आपल्या आवाजाची व आपल्याला मिळालेली संधीचा फायदा करा. कारण आपली गाणे हे युट्यूबच्या माध्यमातून आणि प्रबोधनपूर्व या चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक प्रसिद्धी मिळवावी, पॉप्युलर व्हावं अशी आशा व्यक्त करते. आणि चॅनलला सबस्क्राईब करून आणि शेअरही करायला मुळीच विसरू नका अशी विनंतीही करते. तर ज्यांनी ज्यांनी आपल्या सुमधुर गायनातून गीतं गायलीत त्यामध्ये आदरणीय प्राची बारसागडे, तसेच तिने खूप माझ्या आवडीचं गाणं गायलं, मग तिचेही खूप खूप आभार मानेल. त्यानंतर नंदिनी बारसागडे आणि महादेव निमगडे आणि रमेश डोंगरे
या सर्वांचं अतिशय सुंदररित्या सादरीकरण केलं गडे. या सर्वांच्या गडचिरोलींचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. खूप छान अशी गाणी गायली, त्याबद्दल आपले खूप आभार मानेल. कारण धन्यवादही व्यक्त करते, कारण अशीच गाणी गात राहा आणि आपल्याबरोबर इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करा. आपल्या सर्वांना मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते. आपले गडचिरोलींचे गडचिरोली जणांचे आभार मानते. यानंतर आदरणीय रमा सोनवणे, त्या नेहमीच आपल्या गाण्यातून मंत्रमुग्ध करत असतात. खूप सुंदर आवाज आहे आणि त्यांचेही मी खूप खूप आभार मानेल. यानंतर आदरणीय अंजना इंगोले, आपण आपल्या गीतातून पाली भाषा शिकण्याचा संदेश दिला. आपलेही खूप आभार मानेल. यानंतर आदरणीय शांताराम उबाळे सर, नेहमीच सुंदर असं गायन करतात, छान अशी गीते गातात आणि आपल्या वाणीला वंदन करते, आपल्या देशभक्ती गीताला वंदन करते. आपले खूप खूप आभार मानते. यानंतर रेखा ढेगळे, साऱ्या विश्वाला बुद्धाची गरज आहे की आपल्या गीतातून या संदेश आपल्याला सर्वांना दिला, त्याबद्दल आपलेही आभार. यानंतर कृष्णा सोनवणे, रमाताईंचे बंधू आहेत, आपला आवाज ऐकण्याची संधी मिळाली, खूप छान आवाज आहे आपला, आपलेही खूप आभार मानेल. यानंतर आदरणीय नामदेव खांडवे सर, ऐरणी भाषेत आपण एक आगळं वेगळं गीत गायलं, त्याबद्दल आपलेही खूप आभार मानेल. आणि यानंतर आदरणीय शंकर उजागरे, मी दादाला प्रत्येक वेळेस, दादा नेहमी पूर्वीच हे गाणं गाणार होता, पण प्रत्येक वेळेस मीच त्याला गाऊ देत नव्हते की नको गाऊस, की कारण ते गाणं गाताना माझं रडणं म्हणजे डोळ्यातले अश्रू अजिबात थांबत नाहीत. आणि दादानी खरंच रडवलं, आज पण ही रडवलं मला. तर तो जेव्हा जेव्हा ते हे गाणं गातो त्यावेळेस मी नेहमी रडत असते, म्हणजे डोळ्यात अश्रू येतच असतात. दादाचेही आभार मानेल. यानंतर दादांनी शेवट गाणं गायले, तर या सर्वांचे मी आभार मानेल, या सर्व गायकांचे आभार मानते. तसेच नेहमी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांनी आपल्या समोर आपल्याला दर्शन देणारे आपल्या समितीचे सदस्य, की ज्यांनी त्यांचे सूत्रसंचलनाचं काम खरं कसं असावं हे आपल्याकडूनच शिकावं सर. कारण प्रत्येक कलेला निहाळण्याची प्रत्येकाची नजर वेगळी असते. प्रत्येक वस्तूला पाहण्याची दृष्टीही प्रत्येकाची आगळी असते. पण ज्या निरखण्याच्या आणि पारखण्याच्या बाबतीत काही जण चिकसितपणा आणि कमालीचं अनुकरणीय असतो, तो वस्तू पल्याड आणि पल्याड पाहण्याची दृष्टी ज्याच्या ठाई असते, असे आपल्या कलागुणांनी परिपूर्ण संपन्न आपण आपल्या कलागुणांनी सदैव धनी राहोत अशी आशा व्यक्त करते. आदरणीय नामदेव भीमराव खांडवे सर बोधाचार्य आहेत सर, गायक आहेत, उत्तम संगीतकार आहेत, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्य करतात. सरांच्या सुंदर अशा सूत्रसंचालनाला मी वंदन करते आणि आपले आभार मानते. त्याचप्रमाणे आयोजक ग्रुपचेही खूप आभार मानेल. तसेच एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जातो आणि वस्त्रातून नवा आविष्कार जन्म घेतो. अतूट अशा स्नेहाच्या धाग्यांनी गुंफलेली आपली नाती आणखी दृढ करण्याची सुवर्ण योग जुळून आणणारे तांत्रिक नियोजनाचे काम चोखरित्या पार पाडणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड, माजी सामनेर, बोधाचार्य, सामाजिक कार्यकर्ते, दादांचेही खूप खूप आभार मानेल. तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप आणि प्रबोधन पूर्व चॅनलच्या आपला कार्यक्रम अधिकाधिक चांगला कसा होईल हे नेहमीच वेळेचे दान देणाऱ्या गायकवाड परिवार, यामध्ये स्वातीताई, मयुरेश आणि दीदी यांचे सर्वांचे मी आभार मानेल. यानंतर आदरणीय सुभाष सोनवणे सरांचेही आभार मानेल, कारण आपण आपल्यामुळं शिस्तबद्धरित्या कार्यक्रम आपण कसे पार पाडायची आणि जबाबदारी कोणी घ्यायची ही आपली शिस्तबद्ध प्रणाली आपण दर आठवड्या आमच्या समोर देत असता. आपलेही खूप खूप आभार मानेल. यानंतर आदरणीय कोटांगळे ताईंचेही मी आभार मानेल, त्यांचेही खूप खूप आभार मानते. यानंतर मला आभाराची संधी दिल्याबद्दल मी समितीच्या ऋणात राहून माझ्या आभाराला पूर्णविराम देते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई, धन्यवाद. अगदी न चुकता आपण सर्वांचे आभार मानले, त्याबद्दल समितीच्या वतीने माझ्या वतीने मी आपले सुद्धा आभार मानतो आणि आजचा आपला हा उपक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.